नमस्कार मंडळी, कसे आहे सर्वजण? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजची एक नवीन मुवमेंट आहे की आज आपल्या आजीला नाही का लग्नासाठी बोलवलं आहे डायरेक्ट तिच्या फॅननी. तर कसं वाटतं बाई आज तुला लग्नाला जायचं आहे? तर माझ्या नातीने जवळच्यानं नाही कोणी बोललं, पण नातीने मला लग्नाला बोलिलं म्हणून जावं वाटतं. आज छान लागत आहे, भारी वाटतं ना तुला आज लय? वाटतंय. तर बघा आज तिच्या चेहऱ्यावरती किती खुशी आहे. आणि आज आपण लग्नाला चाललो आहे त्यांच्या, कारण त्यांनी भरपूर मेसेज केला होता की आजी तुम्ही लग्नाला याच. आणि लांबची गोष्ट असते तर वेगळं ठीक आहे, पण जवळ आहे लग्न तेच गावाला, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. गाडीवर आम्ही दोघं जण जाऊन येऊ पटकन, की त्यांच्या चेहऱ्यावरती आयुष्यभर खुशी राहील की ते आज लग्नात आली होती. त्याच्यापेक्षा मोठं काय. आणि एक म्हणजे चांगली गोष्ट आहे, सकाळपासून लग्नाला जायचं आहे. तिला म्हटलं होतं सकाळी लग्नाला जायचं आहे, तर सकाळपासून उरकून बसली, स्वयंपाक वगैरे केला पटकन, आणि आज लग्नाला चाललो आहे आम्ही त्यांच्या. तर बघू आपण त्यांच्या चेहऱ्यावरती पण किती स्माईल येते, तर ते जाऊनच कळन ते आपल्याला. आता निघली बाई आज, गालातली गालात हसू राहिली, खुश झाली आज लय दिवसातून कुठतरी बाय. नाना खुश नाही झाले काय? झाले खुश आम्ही. नाना घराला राखा नाही. आता जाऊ आपण लग्नाला. चला तुम्ही पण चला त्यांच्यासोबत, आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊ पुढच्या वाटचालीसाठी. नाही काही नाही, आता येतो जाऊन. बस जपून बस. त्याला गाडीवरती पाय ते टाकून येत बसता, ते पाय लागलं होते, पडलेली पाय दुखत, ऑपरेशन झालेलं त्याच्या पायाचं. जायचं फायनली आलं होतं आता लग्नाला. भेटू आता त्यांच्या चेहऱ्यांचे रिॲक्शन बघ काय. चल ना किती दिवस झाले ते झाले? 2-4 वर्ष झाले होते बाई, झाली नव्हती. लग्न नव्हतं कोणाचं जवळच्यांचं. ब्लॉग आहे, ब्लॉग नवीन चॅनल आहे ना, त्याच्यावर तुम्हाला ब्लॉग दिसता ना त्या हां त्याच्यामध्ये जे बायोमध्ये लिंक आहे तिथून दिसतो त्यांना ताईला भेटू ना.
काय काम आहे? जोड्याचं फायदा असला आले जोडे लय वेळ लागेल का? नाही लागेल. नाही तर एखादी जेव ना मग निवांत. च मला मग पेपरला जायला टाईम होईल. च भेटून भारी वाटलं त्यांना आणि एक आनंद पण झाला की आज काहीतरी कमवलं आहे आपण आयुष्यामध्ये. कोणतं कानातलं? कानात बसायचं, हा कानात बांधायचं. ते काय होतं काय म्हणतात त्याला? काय मला काय म्हणते कानात घालायचं. काय म्हणतं सांगा ना. काय म्हणते कानात घालायचं. हेडफोन ब्लूटूथ म्हणा. ब्लूटूथ म्हणा ना. ब्लूटूथ काय केलं तिथे माझ्यासाठी मुगा केला असेल नवरी. नाही फोटो बिटो घेतले ते संग. तिला लग्न आले हो म्हणले भेटायला. कुठाली ती सोमठाणे. भाऊनी पेपर सगळे लिहिले तर त्याच्यामुळे बघा आता एकदम थाटामध्ये चष्मा घातलाय आणि आता कार्यक्रम चाललंय. 8 दिवसापासून पेपर लिहित होतो. आज ते कुठतरी संपले. तिथे आलेली घरी तिला नाही का स्वेटर घ्यायचं होतं तर म्हटलं तर स्वेटर जाऊन घेऊन तिला जाता जाता. तर तसं पण घरी जायचं आहे मोकळं. तर तिथं 2-3 दिवस झाले भरपूर थंडी सुटली आहे तर तिला स्वेटर पण नाही तर स्वेटर घेऊ आता तिला. लिफ्ट बंद आहे. लिफ्ट काय येत नाही आज वाटतं खाली. पाय जायला लागले होते. आम्ही आता लिफ्ट बघून घेतो पुढे गेली आहे त्याच्यानंतर काढून परत ते मध्ये बसून आम्हाला वरती जायचं. इकडं असंच आहे गावचं. लिफ्ट आलंच नाही. ब्लॉक झालाय. हां मला म्हणजे ब्लॉक झाले मी वाटत नाही तो. हां म्हणजे वरती बोलून जावा. बरं चल. कुठे आहे ते? पुढे हे काय इकडे दिसत आहे घ्यायचं मला ज्योतीला. ये साईज आ जाएगा दादा बड़ा लू थोडा बडा. नाही नाही येही नाही एवढा. लंबाई अंगात घालते ना कुठे आहे ती? ओके हां ओके येईन. इसको लगा ठीक एक किलो नहीं. हां 1 किलो ओके खाली बता. ठीक आहे दे दो. त्यात कलर असं ना पिंक पिंक कलर घ्यायची. नाही चांगला हा कलर चांगला. लेडीजला पिंक कलर चांगला असतो कारण त्यांचा फेवरेट कलर असतो. पिंक मध्ये पिंक हे पिंक काय देऊ पण पिंक पाहिजे. ऑरेंज टाईप आहे मध्ये पण चांगला आहे थोडा. खाली आहे का? हाँ खाली टाक. ठीक ओके मिलेगा. ठीक. तो कलर घेतला आहे कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा त्यासाठी. बैला घेतला ना. बैकडं आहे 2 आहे ना. 545. झाली ताईची शॉपिंग आता. जाऊ घरी डायरेक्ट कारण भरपूर टाईम झाला आहे आता. 5-6 वाजले. काय बघत आहात ग? निवांत बसलेत बघत काहीतरी. पाहुणा हां पाहुणा गेले. काय आहे पाहुणा? म्हातारी म्हणते पाहुणा गेले कसं काय होतं? कुठं पाहुणा कुठं गेले? काय होतं? झालं का भाकरी? हां बरं आहे. माम भाषा काय करते? काय करतो कृष्णा? कसं बघत होतं त्याला तर टेन्शन येतं मी कमून आलोय घरी. त्याला असं वाटतं मी येतोयच का मग येऊ घरी तिकडच कमून राही नाही. दर तुला कसं आवडतं बघ बरं. हा बघ ना कसं आहे. आवडलं का? येईन ना तुला. खूप दमलंय आता बसतो थोडा आराम करतो. खूप पळपळ झाली इकडे तिकडे गेलो पेपरला पण गेलो आता आलो बसलो. तर ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. राम राम.